बॉल पाहिजे तो एक बॉल तावडी दाखवली परत चेक करा किती बॉल टाकली ते पण लिहून दाखवलं. कारण की जो पहिला आलेला ना त्याला तरी विचारा. त्याला 5 वेळा दाखवलं. वाईट मग एक मग डॉट केला मग एक मग 2 रन तुझं नाही रे डॉट बघ. टाकलं ना तुझं नाही चेक करत. त्याच्यात लाईव्हला 2 डॉट टाकले. अरे ही रन ना त्यांनी लाईव्हला त्यांनी बरोबर टाकलेली. तर तो काय बोलला ही रन काढलीच नाही तर तो आपला तो अपडेट तो मागे घ्यायला लागेल ना. तसं झाली आणि नंतरला ती मिस्टेक आहे ना रन्स मध्ये क्लिअर केली. बरोबर आहे. यस मॅचला सुरुवात करायची आहे. सुशांत एकदा शांत दिमागाने चेक कर. ओ पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. निमेश थापडच्या बॅट मध्ये आलाय हा द ग्रेट स्ट्रोक. षटकार 6. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक इथे आपण पाहतोय 2. एका बाजूने आई जीवदानी बॉलिंग संघ तर दुसऱ्या बाजूने आई अष्टभुजा स्फोट लहूपाडा. काय जबरदस्त बॉल ला रेट केलं यावेळेस आणि चेंडूला पाठवलं डीप मड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावांकरता सनील सावरे. यावेळेस ऑन साइडला यावेळेस खेळले गेलेत. निमेश मिसफिल्ड. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील आणि या 2 धाव्याने धाव फलक पूल मध्ये. इथून आपण पाहिलं तर मग दुसऱ्या फेरीतील हे मॅच चालू झाली. दोन्ही टीमनं एक एक सामना इथून मात्र जिंकलाय. अष्टभुजा या लहूपाडा टीमनं पराभूत केलं ते म्हणजेच गावदेवी गोली टीमला. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग जीवदान 11 टीमनं पराभूत केलं आई एकविरा स्पोर्ट नागले टीमला. ओ बॅकफूट पंच प्रोटेक्शन आहे. पकडला गेलाय झेल आणि संपलाय निमेश थापड ह्याचा खेळ. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 1. पुढील बॉल. ओ इथून आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल. सुशांत इकडे ना सुशांत. धनेश इथे काय सांगतो ते चेक करे. पुढील बॉल. यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळेल. दिनेश आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 1ने पुढे स्ट्राईकला पोहोचला गेलाय तो म्हणजेच 9 अंकांवरती 9 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल. ओ महेश भोईरला आपण पाहिलं ऑन स्ट्राईक वरती. चांगला स्ट्रोक खेळले होते. फाईन स्ट्रोक अगदी सॉफ्ट हँड खेळले ऑन साइडला महेश भोईर. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 10 अंकांवरती. 10 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. पहा पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग मोठ्या प्रमाणामध्ये कमबॅक या ठिकाणी दर्शवलं गोलंदाज सानिल सावरे या गोलंदाजाने.
अजून इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा इथून मात्र बनवल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहू शकाल गोलंदाज सज्ज झालाय अमोल तळेकर. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. अनेक उन्हाळे पावसाळे अमोल तळेकर याने देखील अनुभवले त्या क्रिकेटच्या खेळामध्ये. अनेक चांगले रेकॉर्ड त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती महेश भोईर राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय अमोल. पहिला बॉल अगदी वाईट यॉर्करचा मारा निश्चितच केला होता आणि आपण पाहिलं तर मग हा चेंडू वाईट असणार आहे. अगदी वाईटची जी रेषा आहे तिथून मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. अजून एक चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग बॅक टू बॅक दोन्ही चेंडू हे वाईड फेकले गेलेत. अपयश म्हणजे शिकवण आहे आणि यश म्हणजे साजरा आणि दोन्ही स्वीकारून चाललास तर मग होशील तू खरा तारा. आणि इथून आपण पाहिलं तर मग तारा बनावा लागेल, तारणहार फलंदाज बनावा लागेल. हो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडूची हाताळणी केली गेली आहे आणि त्याच्यावरती 6 धावांचा हा स्टॅम्प महेश भोईरनं ठोकलाय हा षटकार. धन्यवाद ड्युझर, थँक्यू सो मच. धावसंख्या पोहोचली गेली ते म्हणजेच 18 अंकांवरती वापसी करावी लागेल. इथे मात्र अमोल याला चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस फटका फसलाय, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील फक्त 2 ने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती. पहा इथून आपण पाहिलं तर 4 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 2 चेंडू वाईट. म्हणजेच इथून आपण पाहिला तर 2 चेंडू लिगल आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजे 4 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे आणि धाव फलक पोहोचला गेला 20 अंकांवरती. सध्या तरी आपण पाहिलं तर मग धावसंख्या झपाट्याने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या तरी बॅटर आपण पाहतोय महेश भोईरचा कॉन्फिडन्स या ठिकाणी आपण पाहतोय अगदी वाढला गेलाय. आत्मविश्वास जो आहे तो मात्र वाढला गेलाय आणि काय जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल हो सॉफ्ट हँडनं यावेळेस अगदी बॉलला स्लाइस केले. एक धाव इथून मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो झालाय सक्सेसफुल. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केले गेलेत. हार्ड वर्क आहे ना तो स्ट्रॉंग या ठिकाणी पाहायला मिळालं. मेहनत निश्चितच ही स्ट्रॉंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये महेश भोईरच्या माध्यमातून. फेथफुलनेस विश्वास या ठिकाणी जो दर्शवलेला आहे महेश भोईर वरती तो अगदी चांगला पाहायला मिळतो. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिला तर मग पोहोचला गेलाय तो म्हणजेच 23 अंकांवरती. इथून आपण पाहिला तर मग माइंड गेम खेळला जातो. यावेळेस दिनेश आहेत ऑन स्ट्राईक वरती. हो वाढवा बॅटनं चेंडूला हाफ फॉलीवर घेतलंय. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता फटका फसला आणि फलंदाज दिनेश थापडचा झेल मात्र त्या ठिकाणी पकडला गेला. दिनेश आउट. इथून आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होतोय दिनेश. धाव संख्या 23 असताना हर्ष चिपाट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
पुढील बॉल. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. पहा सुरुवातीला 2 चेंडू वाईट फेकले, त्याच्यानंतर षटकार आला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र वाईट बॉल आहे की नाही त्याच्याकरता रिव्ह्यू घेतलाय. सो फेअर डिलिव्हरी. इथला बॉल इकडे काउंट केला. एक रन नाही गेली कारण टाकली ना आपल्याला कॅन्सल करणार. चला 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 तुम्ही करेक्शन करताना ते व्यवस्थित तर दोन्ही षटकांचा खेळ इथून संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 23. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग धावा आल्या 10, दुसऱ्या ओव्हर मध्ये 13. आता मात्र हे तिसरं षटक इथून मात्र चालू झालंय. बॉलिंग ट्रॅक वरती संशू. इथे आपण पाहिलं तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. अव्वांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती ही धाव ऍड केली गेली आहे. पुढील बॉल. यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग चांगला आहे. डॉट बॉल. पहा पहिला बॉल वाईट आला, त्याच्यानंतर दुसरा बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. आई जीवदानी 11 बॉलिंग्स आणि आई अष्टभुजा स्फोट लहूपाडा या दोन संघामध्ये ही मॅच. यावेळेस फुल टॉस बॉल आणि काय जबरदस्त हा साऊंड सिस्टम ऐकायला मिळालाय. टक्कन असा आवाज जरूर आला आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय. षटकार. अजून एक डॉट बॉल. लक्ष दे. बरोबर आहे ना पण स्कोर बरोबर आहे ना. 30 झालाय ना. कशाला पण करतो परत पट्टी आम्ही. पुढील बॉल. यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग ऑक्स्टमच्या बाहेर आहे. वाईट बॉलची गणना या ठिकाणी केली जाईल. धावफलकावरती धावा 31 आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यांची तुलना या ठिकाणी केली होती आणि मोठा फटका महेश भोईरच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला अगोदरच्या बॉलवरती. पुढील बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पकडला गेलाय झेल आणि संपला आहे. महेश भोईर हा बॅटरचा खेळ आउट.
जयेश वाडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. आज समीर विनय देखील पाहायला मिळत नाहीयेत अष्टभुजा लहुवाडा टीम मध्ये. पुढील बॉल ओ आल्या आल्या काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय ऑन साइडला. धमाकेदार हा फटका षटकार जयेश वाडूच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. 6 धन्यवाद अडुसर, थँक्यू सो मच. धाव फलक फुसलं गेले 37 37 अंकांवरती. पुढील बॉल हो इथून आपण पाहिलं तर मग जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू आला डॉट. पहिल्या इनिंगचा खेळ इथून मात्र संपला आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 37 आणि जिंकण्याकरता 38 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करावं लागेल. उमेश इकडे जरासं काम आहे तुझे. अरे वायफाय वाल्याला विचार ना, वायफाय सुटते का विचारून बघ नाही का काय प्रॉब्लेम आहे का. डब्ल्यू फॉर्म मध्ये आहे चष्माकडे भेटला. आता नको ना, आता नको, आता नको. पोदम बापा तुला माहिती आहे इकडं आले मी सांगितले तर तुला करेक्शन करायची गरज काय होती. केवळ तू आल्यावर बरोबर चाललेला. अरे पण तुला मी सांगितले तर एक रन आले तर टाकायचीच होती. मागे त्याला गेला तू. तुम्ही झोपा तो एक झोप्या कुठे गेला टीव्हीचा. महेश बॉलर स्ट्राईकला सनील नॉन स्ट्राईकला अमोल. चेक केलं असतं बा आपण तरी झालं असतं. खेचीला नाही तर आपण बदनामी होते ना या तुला एक रन कोणी अंगीला कमी करायला. तो कोण आहे आणि नॉन स्ट्राईकला सनील ना आला. सनील ने आला. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. लक्ष आहे ते म्हणजे 38 धावांचं आणि 18 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 38 धावा इथून मात्र बनवावा लागतील. अमोल तळेकर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वरती संदीप थापड आणि बॉलिंग ट्रॅक वरती महेश भोईर. इथून आपण पाहिलं तर मग महेश भोईरचा पहिला बॉल. ओ जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय पॉइंटच्या दिशेनं.
2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या गेल्यात आणि धाव फलक देखील 2ने सुरू झालंय. लाखात एकच वाक्य आहे, जे घडलंय ते सोड, जे घडवायचं आहे त्याच्यासाठी लढ. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा एकदा इतिहास घडवता येतो मित्रा. आणि इथून आपण पाहिलं तर मग अशाच प्रकारचा खेळ इथून दर्शवावा लागेल अमोल तलेकरला. ओ झोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट इनर एज काम तमाम. मोठी विकेट डाऊन झाली आहे, मोस्ट इम्पॉर्टंट विकेट. अमोल तलेकर बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 1. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव पूर्ण केली आहे सनील आले, सनील सावरे. पुढील बॉल. ओ मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. हे लक्ष आहे 38 38 धावांचं हे लक्ष इथून मात्र पूर्ण करायचं आहे जीवदानी 11 भोलींच्या संघाला. परंतु सध्या तरी आपण पाहतोय महेश भोईरची ही कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. सनील सावरे ऑन स्ट्राइक. रनअप मध्ये यावेळेस चुकले गेलेच. आज की मेहनत कल की पहचान बनेगी, तेरी छोटी सी कोशिश एक दिन बड़ी उड़ान बनेगी. परंतु ती कोशिश इथे मात्र करावी लागणार आहे सनील याला. मोठी उडान बनवायची असेल तर मग कोशिश खूप महत्वाची आहे. बॉल मध्ये 33 धावा अजूनही हव्या असतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव बॉल मध्ये 33 धावा अजूनही हव्या असतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत. 38 धावांचं लक्ष पूर्ण करत असताना 1 बाद 5 जीवदान 11 बॉलिंग्स. चला सम्राट स्पोर्ट सॉरी चुकीचा लॉट आला. या दुसरा आहे कोणकोणचा मॅच आहे. यंग मराठा स्पोर्ट चिंचोटे आणि गावदेव स्पोर्ट नागळे या दोन संघामध्ये टॉस इथून मात्र केला जातो. टॉसचा निकाल लागला गेलाय तो म्हणजेच यंग मराठा चिंचोटे टीमच्या बाजूने आणि ओके लागलेला नाहीये. आत्ता लागलाय. टॉस जिंकलाय यंग मराठा स्पोर्ट चिंचोटे टीमनं आणि इथे आपण पाहिलं तर मग बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहा पहिल्याच बॉल वरती इथून आपण पाहिलं तर मग विकेट आली आहे सनील सावरेची.
3 बॉल मध्ये 2 सनीलने बनवल्या, परंतु धावफलक चेस करू शकले नाही आहेत सनील. परंतु अजून सुद्धा संधी आहे. 11 बॉल शिल्लक असतील आणि 11 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत अजून सुद्धा. आज काही शब्द काही निघत नाही बरोबर. आपले ग्राउंड वर आता लावली ना लाईट कायमची, पाणी पडे तिथपर्यंत. आज रात्री सराव मॅच होती आमच्या. यावेळेस आपण पाहतोय आल्या आल्या संजूच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. या षटकारानं धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 11 अंकांवरती. अजूनही 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 ची गरज. काय जबरदस्त पॉवर हिटिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. पुढील बॉल चेंज ऑफ द पेस. हो हो, फटका सुंदर होता परंतु धावा मिळतील फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय तो म्हणजेच 12 या अंकांवरती. आता मात्र 9 बॉल 26 ची गरज आहे. आणि निश्चितच मॅच मध्ये सक्सेस तुम्हाला व्हायचं असेल तर मग 6 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मेहनत, बलिदान, संघर्ष, जुनून, सब्र और विश्वास. आणि हा 6 गोष्टी जेव्हा तुमच्याकडे असतील तेव्हा निश्चितच तुम्ही चांगला मॅच खेळू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांची देखील एक शिकवण आहे. राज्य छोटे का असे ना परंतु स्वतःचं असावं आणि त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं. तेव्हाच जग देखील तुमचा आदर करेल मित्रांनो. इथून आपण पाहिलं तर मग 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. आ बैल मुझे मार. एक गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के लिए सिक्सर 6. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. नशिबाच्या वाटा जरी वाकड्या असल्या ना तरी स्वप्नांचा रस्ता मी सोडणार नाहीये. कितीही वेळा कोसळलो खाली तरी शून्यातून विश्व उभं करायला मी विसरणार नाहीये. आणि इथून आपण पाहिलं तर मग संजून जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी दर्शवली आहे. संजू मग काय जबरदस्त बॅटिंग करतोय. आता मात्र 8 बॉल आणि जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. पहा मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट. अजूनही 8 बॉल शिल्लक आहे. जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. इथून हा चेंडू अगदी आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या खूप बाहेर फेकला गेलाय. हा चेंडू एकदा पुन्हा टाकावा लागेल. 8-19. हमेशा एक कदम आगे की सोचो. दुश्मन कितना भी चालाक क्यों ना हो अपने पास ब्रह्मास्त्र जरूर रखो. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या समोर फकडला गेलाय. संजू नमा हा बॅटर होतोय बाद. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 3 आई चिवदान 11 बॉलिंग टीमला. इथून जर हा मॅच जिंकायचा असेल तर निश्चितच तुम्हाला ध्येय अगदी स्ट्रॉंग ठेवावा लागेल. कारण ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात मित्रांनो हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले हे समजलेच नाही पाहिजे. इथून आपण पाहिला तर मग चेंडू शिल्लक असतील 7 आणि हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. वैभव नाईक न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल. ओ, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वैभवने केला होता परंतु इथून आपण पाहिलं तर मग पूर्णपणे भेट झाले. तर वैभव 6 बॉल आणि अजूनही ते मॅच जिंकण्याकरता लक्ष असणार आहे ते म्हणजेच 19 धावांचं. अशा प्रकारे 19 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील आपण पाहणार आहोत.
रास्ते आवाज देते हैं सफर जारी रखो. चला घाई करायची 6 चेंडू जिंकण्याकरता 19 ची गरज आहे. विशाल थापड. ओ पहिलाच बॉल हवेमध्ये खेळले जरूर, परंतु एलिव्हेशन खूप चांगलं होतं, परंतु डिस्टन्स गाठू शकले नाही आणि संदीप थापड मात्र ठिकाणी झालेत बाद. धक्का क्रमांक 4 आई जीवदान 11 पोलीस टीमला लागला गेलाय. संदीप आउट. पुढील बॉल. ओ सुंदर चेंडूची हाताळणी, परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग पंचांच्या माध्यमातून वाईट असं डिक्लेअर केलाय, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. अगदी आपण पाहिला तर मग हा चेंडू फेअर डिलिव्हरी असणार आहे, कारण चेंडू रिलीज झाल्यानंतर मग सीमारेषेच्या बाहेरून निघून गेलाय. पुढील बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे ऑन साइडला. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. इथून 2 धावा तर कंप्लीट केलेत. अजून इथून आपण पाहिलं तर मग 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडू मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 17 धावा हव्या आहेत. 3 चेंडू आणि 17 धावा. 17चा खतरा आहे. आकाश आहेत न्यू बॅटर. चांगला फटका, चांगला बाकफूट पंच. चेंडू थांबणार नाही. चेंडू वेगाने निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 13 हव्यात. पहा म्हणजे इथून आपण पाहिलं तर मग पुढे आहे आई अष्टभुजा स्फोट लहूफाडा. 2 मध्ये 13 हव्यात आणि इथून जर मग 2 उत्तुंग जरी षटकार आले ना तरी मग सामना जो पाहायला मिळेल आई अष्टभुजा लहूफाडा टीमच्या बाजूनं. पहा फटका सुंदर आहे ऑन साइडला, परंतु तेवढाच सुंदर झेल देखील पकडला गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथून आपण पाहिलं तर मग विकेट आली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आकाशनं केला, परंतु ते देखील झालेत बाद. 4 मध्ये 6 बनवल्या आकाश लेलकेने. एक चेंडू इथून मात्र बाकी असेल. फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. ओ या ठिकाणी आपण पाहिला तर मग हा चेंडू आला डॉटच्या स्वरूपामध्ये आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग ही दुसरी मॅच देखील जिंकली आई अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा टीमनं. हार्डलक आई जीवदान 11 बॉलिंग्स अमोल तळेकर अँड ऑल प्लेयर्स. इथून नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हे आपण पाहतो मॅच समरी. 3 ओव्हर मध्ये 37 बनवल्या आणि 3 ओव्हर मध्ये
तर 37 धावांचा टार्गेट चेस करत असताना मात्र